चला मित्रांनो, दिवसभरातील सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या फार्मसीच्या स्ट्रीमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, ज्या लोकांचं MPSCमध्ये ड्रग इन्स्पेक्टर होण्याचं स्वप्न काही गोष्टीमुळे जर मिस आउट झालं असेल तर त्या सर्व लोकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहे. UPSCच्या जवळपास 186 जागेचं जे नोटिफिकेशन आहे ड्रग इन्स्पेक्टरचं आजच्या डेटला अवेलेबल झालेलं आहे. कुठून चेकआउट करायचं आहे हे तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी एक्सप्लेन करेन. गुगलवरती जाऊन तुम्हाला इथं UPSC टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर ही पहिली तुम्हाला इथे वेबसाईट दिसेल, वेलकम टू UPSC. इथे तुम्हाला तिला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला रिक्रुटमेंटचा सेक्शन दिसत असेल. रिक्रुटमेंटच्या सेक्शनमध्ये पहिलं ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही इथं बघू शकता. तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ॲडव्हर्टाइजवर क्लिक केल्यानंतर हे जे पहिलं PDF आहे इथं तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर अशा पद्धतीची महत्त्वाची व्हॅकन्सी इथे तुम्हाला ओपन होईल. अशा पद्धतीनं इथं आपली जी पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टरची तुम्ही इथं बघू शकता की व्हॅकन्सी नंबर दिलेला आहे 186, म्हणजे जवळपास 186 ज्या जागा आहेत तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरच्या या पोस्टमध्ये किंवा या ॲडव्हर्टाइजमेंट बघायला भेटणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट पोस्ट असणार आहे. कॅटेगरीनुसार जर बघितलं तर ओपनच्या जवळपास 55 जागा आहेत, EWSच्या 41 जागा, OBCच्या 39, SCच्या 35, STच्या 16 आणि फिजिकली चॅलेंजसाठी जवळपास 8 जागा रिझर्व्ह असताना तुम्हाला इथे दिसत असेल. बाकी खाली डिटेल ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला 186 जागेची सर्वात मोठी जी पद भरती आहे आपल्याला बघायला भेटलेली आहे. यासाठी महत्त्वाचं एज लिमिट काय असणार आहे तर ओपनसाठी 30 वर्ष, EWसाठी 30 वर्ष, OBCसाठी 33 वर्ष तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा तुम्हाला समोर याच्या PDF जे आहेत ते ॲड केलेलं आहे. SC कॅटेगरीसाठी 35 वर्ष, ST कॅटेगरीसाठी जवळपास 35 वर्ष दिलेलं आहे. एज फर्दर रिलॅक्सेबल अप टू 10 इयर फॉर द फिजिकली चॅलेंज पर्सन. आता याच्यासाठी जवळपास 10 वर्ष जे फिजिकली चॅलेंज पर्सन आहेत त्यांना इथं मुभा दिलेली आहे एज रिलॅक्सेशनची. आता क्वालिफिकेशन काय दिलं तुम्ही चेकआउट करू शकता. बॅचलर डिग्री इन फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स और मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. तर B फार्मसीचे विद्यार्थी जे आहेत यासाठी पात्र असणार आहेत. तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकता. बाकीचे हे PDF आहे आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याच्यावर तुम्ही शेअर करून देईल. तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट ज्या आहेत त्या करू शकता. एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर आत्तापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या ज्याही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तर त्याची प्रॅक्टिस करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीचं महत्त्वाचं हे पुस्तक आपलं ड्रग इन्स्पेक्टर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये जवळपास 53 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला PYQच्या दिल्या. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकात कव्हर केलेल्या आहेत. जवळपास 1996 पासून तर 2025 पर्यंत जेवढ्याही पदभरत्या महाराष्ट्र असेल, बाकीच्या स्टेट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये राबवल्या गेल्या त्या सर्व ड्रग इन्स्पेक्टरच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये जे आहेत ते भेटून जातील. पुस्तक तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती, त्याचबरोबर डिस्काउंट प्राईजमध्ये आपली वेबसाईट pvthora.com याच्यावरती अवेलेबल आहे. वेबसाईट एकदा चेकआउट केली असेल तर नक्की चेकआउट करा.